आई या तुम्ही. आता ती सांगेल तिला तू सांग. नाही मला पुढे नाही तरी या. पुढे या फक्त. बसते पुढे या मी. तुम्ही. नाही बोलेल. बोलतात ते, त्यांचा आवाज आता भरपूर वाढलाय. काय बोलणार नाही. फक्त नाव सांगा तुमचं आणि काय प्रॉब्लेम होता आणि आता काय परिस्थिती आहे. डॉक्टरांनी काय सांगितलं होतं फक्त एवढंच सांगा, दुसरं काय नाही. मग ते सांगतील सगळं. ही आई आहे माझी. तिला 6 महिन्यापूर्वी चेस्ट पेन होत होता, हात दुखत होता. तर आम्ही दोघेकरांच्याकडे ते त्यांनी नाव सांगितले, डॉक्टरने सांगितलेलं एन्जिओग्राफी करा. पुण्याला गेलो तर त्यांनी डायरेक्ट एन्जिओग्राफी करून बायपास सर्जरी करायला सांगितलेली. पण आई खूप भित्री आहे. ती म्हटली मी मरल पण काही ऑपरेशन करणार नाही. तर आम्ही म्हटलं नाही आई. मग आमच्या गणेश थ्रू त्यांचं कळलं की तो म्हणे माझा असा रिपोर्ट आलेला आहे, ताई तू एकदा घेऊन ये. मी अशा गोष्टींवर बिलकुल विश्वास ठेवत नाही, परंतु मी म्हटलं गणेश म्हणतोय तर चला जाऊ द्या, आईला ऑपरेशन करायचंच नाहीये ना. तर आम्ही घेऊन आलो. तर सरांनी आधी आईचं नाडी परीक्षण वगैरे केलं. त्यांनी जी औषधं रेकमेंड केली ती आम्ही घेतली. आईला आय थिंक 15 days मध्ये थोडं बरं वाटलं. आता 3-4 महिने झाले तू घेते, आता 100% ओके आहे. म्हणजे इतकी ओके आहे की सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा, पायऱ्या चढता येत नव्हत्या. आज ही त्यांची मुलगी आहे, ती थकतात पण ते थकत हो नाही. हो हो काय होतंय ते सिरियसली म्हणजे पण तसं. ही कशीच ताकद आहे, एनर्जी वाढली, धाप कमी झाली. बरोबर आहे. हो धाप वगैरे काहीच नाही या मला. सगळ्या गोष्टी जर एवढ्या होत असतील तर आपण केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे, मेडिसिन घेतली पाहिजे का नाही घेतली पाहिजे. बरोबर आहे.